वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात आता एस-टी-पी प्लांट येणार आहे। याआधी डंपिंग ग्राउंड येणार होतं, परंतु लोकांच्या विरोधानंतर हे डंपिंग ग्राउंड हटवलेलं आहे आणि या ठिकाणी एस-टी-पी प्लांट येणार आहे। एस-टी-पी प्लांट म्हणजे नेमकं काय असतं? त्याला मराठीमध्ये मलनिस्सरण प्रकल्प असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्या बिल्डिंगमधलं जे सांडपाणी आहे, म्हणजे जे ड्रेनेज वॉटर आहे, हे एका ठिकाणी जमा केलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते। हाच तो प्रकल्प या ठिकाणी येणार आहे। दिवाणमान परिसरातील जे सनसिटीला लागून टेम्पो स्टँड आहे, त्या टेम्पो स्टँडच्या मागे सर्वे नंबर 176च्या A1 मध्ये हे जे आहे मलनिस्सरण प्रकल्प इथे येणार आहे। याबाबत पालिकेने एक अधिसूचना देखील जारी केलेली आहे आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन किंवा सजेशन द्यायचं असेल तर महिनाभराचा कालावधी आहे, परंतु 15 दिवस उलटून गेलेले, अवघे 10 दिवस तुमच्यासाठी बाकी आहेत। जर तुम्हाला या एस-टी-पी प्लांटवर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा काही हरकत घ्यायची असेल, काही सूचना द्यायची असेल तर पुढचे 10 दिवस तुम्ही महापालिकेच्या ईमेल आयडीवर जे आहे की तुम्ही आपली हरकत नोंदवू शकता किंवा महानगरपालिकेला एक अर्ज देऊन तुम्ही कळवू शकता। या ठिकाणी आरक्षण क्रमांक 596 इथे नगरपालिका कार्यालय इमारत वाहन यार्ड हे आणि एक 597चं आरक्षण तोलन तलाव देखील होतं। हे आरक्षण पूर्णपणे रद्द केलेलं आहे आणि या ठिकाणी मलनिस्सरण केंद्र म्हणजे एस-टी-पी आरक्षण 596 वर देण्यात आलेलं आहे आणि हे सर्वे नंबर 176चा A1 या ठिकाणी आहे, दिवाणमानच्या गाव मौजे परिसरामध्ये आहे आणि 35,333 चौरस मीटर परिसरामध्ये हे जे सांडपाणी प्रकल्प हा उभारणार आहे। गेल्या महिन्यामध्ये याच परिसरात गॅस परिसरामध्ये डंपिंग ग्राउंड आणि मलनिस्सरण प्रकल्प येणार होता, परंतु वसई विरारकरांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे हा जो आहे डंपिंग ग्राउंड हटवण्यात आलं होतं। परंतु शासनाने आता महापालिकेने शासनाच्या माध्यमातून ही नवीन अधिसूचना जारी केलेली आहे आणि यामध्ये हा एस-टी-पी प्लांट या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। परंतु तो कसा असणार, त्यावर कशी प्रक्रिया केली जाणार आणि सांडपाणी इथपर्यंत कसं आणलं जाणार त्यावर अजूनही पालिकेने अद्याप काही सांगितलेलं नाही। ही फक्त अधिसूचना आहे। याला जर लोकांनी विरोध केला नाही तर ही अधिसूचना जी आहे की या ठिकाणी पारित करण्यात येईल। त्यामुळे तुम्हाला जर या एस-टी-पी प्लांटला जर विरोध असेल, काही सूचना असतील, हरकती असेल तर महानगरपालिकेत एक पत्र लिहून तुम्ही कळवू शकता किंवा ईमेल द्वारे देखील पत्र देऊन कळवू शकता। शहराच्या मध्य ठिकाणी हे मलनिस्सरण प्रकल्प आल्यामुळे अनेक आजूबाजूच्या इमारतींचा विरोध आहे। इकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की मलनिस्सरण प्रकल्प जो आहे की कालांतराने खराब होतो आणि त्या जे घाणेरडं पाणी आहे ते आमच्या सोसायटीच्या टाक्यांमधून जमिनीच्या माध्यमात जाईल। तर यालाच लागून काही अंतरावर जे सर्वधर्मीय दफनभूमी देखील आहे, त्याला याचा कितपत त्रास होऊ शकतो हे सध्या तरी सांगता येणार नाही। त्यामुळे सनसिटीच्या मोकळ्या जागेवर शासनाचा एक डोळा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे, कारण गेल्या महिन्यामध्ये इथे डंपिंग ग्राउंड टाकलं, आता मलनिस्सरण प्रकल्प टाकला जातोय। त्यामुळे येत्या काळामध्ये ही मोकळी जागेवर प्रशासन काय काय करेल काय सांगू शकत नाही। सध्या 35,000 स्क्वेअर फूट जागेचाच वापर केला जाणार आहे। त्यामुळे वसई विरारकरांनो पुन्हा एकदा विचार करा, तुम्हाला जर हा प्रकल्प नको असेल तर आजच हरकत घ्या। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।